परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आज न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या 79व्या अधिवेशनाला संबोधित करणार आहेत। कोणालाही मागे सोडू नका, सध्याच्या आणि भावी पिढ्यांसाठी शांतता, शाश्वत विकास आणि मानवी सन्मान वाढवण्यासाठी एकत्र काम करणे ही या अधिवेशनाची संकल्पना आहे। संयुक्त राष्ट्र महासभेच्या 79व्या सत्रासाठी परराष्ट्र मंत्री भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत। डॉक्टर जयशंकर यावेळी अनेक जागतिक आव्हानांविषयी भारताची भूमिका मांडणार असून पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये केला जाणारा हस्तक्षेप आणि अनेक तथ्यहीन आरोपांना ते उत्तर देणार आहेत। दरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी भारताच्या मागणीला ब्रिटनने पाठिंबा दिला आहे। अमेरिका, फ्रान्सनंतर आता ब्रिटन पाठिंबा देणारे तिसरे राष्ट्र बनले आहे। न्यूयॉर्कमधल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या 79व्या सत्राला संबोधित करताना ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी हा पाठिंबा दिला आहे। त्यांनी भारताव्यतिरिक्त आफ्रिका, ब्राझील, जपान आणि जर्मनीला सुद्धा सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यत्व द्यावं असं म्हटलं आहे। भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनीही भारताला सुरक्षा परिषदेचं कायम सदस्यत्व देण्याबाबत मागणी केली आहे। दक्षिण आशियाई देशात महत्त्वपूर्ण आर्थिक वाढ आणि नेतृत्वासाठी भारत सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी पात्र असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। तसंच सुरक्षा परिषद अधिक प्रातिनिधिक आणि कार्यक्षम करण्यावर भर देत विकासातल्या भागीदारीबद्दल त्यांनी भारताचे आभार मानले आहेत। या आठवड्याच्या सुरुवातीला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनीही सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व देण्याबाबतच्या मागणीला पाठिंबा दिला होता।